टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास यावर्षी जर बघितलं तर सरासरी 3297 मिमी एवढा पाऊस पडलेला आहे आणि आपण GSDA मार्फत म्हणजे दरवर्षीपेक्षा जवळपास 23.50% जास्त पाऊस पडलेला आहे। या GSDA मार्फत याचं ज्या निरीक्षण विहिरी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये तर त्या निरीक्षण बोरवेलमध्ये सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणानुसार एकंदर जर बघितलं तर 0.43 मीटर म्हणजे 43 सेंटीमीटर एवढी पाण्याच्या पातळीमध्ये भूजलामध्ये वाढ झालेली दिसून येते। तर तरीसुद्धा कसं आहे की काही भागामध्ये जर बघितलं तर उंचावरच्या वाड्या आणि वाढतं तापमान त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू शकतो। तर तो जो तुटवडा आहे तो भासू नये किंवा नागरिकांना त्याच्यासाठी म्हणजे त्रास होऊ नये याच्यासाठी आपण पाणी टंचाई निवारण कृती आराखडा दरवर्षी आपण करतो। गेली 3 वर्ष जवळपास आपण पाणी टंचाई निवारण कृती आराखडा केलेला नाही आणि यावर्षी आपण म्हणजे तापमानामधील जी वाढ आहे त्याच्या हे करून आपण जवळपास 12 गावे आणि 302 वाड्यांमध्ये जवळपास 7 उपाययोजना आपण या ठिकाणी 9 उपाययोजना आहेत पैकी 7 उपाययोजना आपण इथे घेतो। याच्यामध्ये नपापू विशेष दुरुस्त करणे, त्याच्यामध्ये 12 गावामधील 24 वाड्या आहेत। विंधन विहीर विशेष दुरुस्त करणे मध्ये 33 वाड्यांचा समावेश आहे। नवीन विंधन विहीर घेण्यामध्ये 125 वाड्यांच्या ठिकाणी आपण प्रस्तावित करतोय। तात्पुरती पूरक योजना घेण्यामध्ये 12 गावे मधल्या 12 वाड्यांमध्ये आपण प्रस्तावित करतोय। विहीर फुलकर्णे गाळ करणे 108 वाड्यांमध्ये आपण प्रस्तावित करतो। अशा एकंदर 12 गावे आणि 302 वाड्यांमध्ये ह्या आपण उपाययोजना प्रस्तावित करतोय। एकंदर जो आराखडा आहे पाणी टंचाई निवारण कृती आराखडा जो आहे तो 5,78,00,000 आपण प्रस्तावित केलेला आहे। नियोजन विशेष दुरुस्त करण्यामध्ये मालोण, राठिवडे, देवगड तालुक्यामध्ये वळुंडे, नारिंगरे, त्याच्यानंतर कट्टा, किंजवडे, हरकुळ खुर्द कणकवली तालुक्यामध्ये, कुंभवडे, कळसुली, त्यानंतर कुडामध्ये घोडगे, भडगाव, बुद्रुक, वेंगुर्ला तालुक्यामध्ये खानोलीच्या काही वाड्या आहेत। अशा ठिकाणी आपण प्रामुख्याने हा टंचाई आराखडा प्रस्तावित करतो।